अकोला महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे। जवळपास सगळ्याच पक्षांनी आपले वचननामे जाहीर केलेत। या वचननाम्यात विविध आश्वासनं अकोल्यातील नागरिकांना देण्यात आली आहे। मात्र 5 वर्षात हे आश्वासन पूर्ण होतात का, यावर अकोलेकरांचं काय म्हणणं आहे, चला पाहूया। कुठेही आपल्याला आपण पाहिलं असेल तर कुठेही ते वचननामे पूर्ण होताना दिसत नाही आहेत। कारण फक्त वचननामे मतदारांना आमिष देण्यासाठी असतात। त्याच्यातले फक्त 5 ते 10% वचननामे हे पूर्ण करतात, बाकीचे कुठलेही पूर्ण करत नाही। मी आम नागरिक मधून माझी अशी इच्छा आहे की जे पक्ष आज जाहीरनामे देतात, वचननामे देतात की आम्ही असं करू, सडक देऊ, नळ देऊ, रस्ते सुशिक्षित करू, पार्क देऊ, हे काही काही जे वचननामे आहेत त्यांनी निवडून आल्यावर त्या गोष्टीची पूर्तता करावी। या निवडणुकामध्ये, महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये अकोल्याच्या जनतेच्या अपेक्षा काय असतील? एक तर पाणी, दुसरं स्वच्छता आणि तिसरं रोड। हे जे पार्ट्या असतात, जे उमेदवार असतात, हे आश्वासन देतात, हे वचननामा देतात की आम्ही हे कामे पूर्ण करू। मला असं वाटतं आता हे सर्व पक्षांचे जे वचननामे आहे हे सांगतात की आम्ही हे करू ते करू, पण यांना केलं पाहिजे। जवळजवळ सगळ्याचं असं म्हणणं आहे, आता माझंच नाही आहे, सगळे जे म्हणजे सर्व जनतेचं म्हणणं आहे की बा जे तुम्ही वचननामे देता ते पूर्ण करा, पण हे होत नसल्याच्यानं सगळ्या जनतेमध्ये नाराजी राहते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।